राधानगरी तालुक्यातील कौलव हे गाव 555 हेक्टर क्षेत्रामध्ये वसलंय. यामध्ये गायरान हद्दीतील 134 हेक्टर क्षेत्रातील 112.24 हेक्टर क्षेत्र MIDCसाठी घेतलंय. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विचारात न घेता एकूण 13 वहिवाटी गटापैकी गट नंबर 620 आणि 1109 मध्ये MIDCचं काम सुरू केलं जाणार आहे. तसंच या गट नंबर शेजारी असणाऱ्या 601 गटामधील खाजगी शेतकऱ्यांचं 47 गुंठे क्षेत्र या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून त्यांच्या सातबारावर महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचा शेरा मारण्यात आलाय. शासनाच्या या प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. मारुती देवालयामध्ये महेश पाटील आणि योगेश पाटील या युवकांनी आमरण उपोषण सुरू केलंय. त्यांच्या या उपोषणाला ग्रामस्थांनी एकजुटीनं पाठिंबा दिलाय. यावेळी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, धैर्यशील पाटील, रवीश पाटील, सुशील पाटील, KD पाटील, MD पाटील, नानासो पाटील, बंडोपंत पाटील या मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. आपल्या मनोगतातून त्यांनी MIDC प्रकल्पातून होणारे तोटे आणि ग्रामस्थांचं होणारं नुकसान विशद केलं आणि शासनानं या प्रकल्पावर बंदी आणून हा प्रकल्प बंद करावा अशी मागणी केली. कौलव इथलं गायरान क्षेत्र हे गावातील जनावरांना चराऊ क्षेत्र म्हणून राखीव आहे. हा प्रकल्प या ठिकाणी झाला तर शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय असणारा दूध व्यवसाय मोडीत निघणार आहे. तसंच आरोग्य, पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असे अनेक प्रश्न उद्भवणार असून ग्रामस्थांचा विरोध असताना हा प्रकल्प कुणाच्या हट्टापोटी केला जातोय असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. शासनानं याची दखल घेतली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा महेश पाटील आणि योगेश पाटील या युवकांनी दिलाय.